प्यारे बच्चों, अब तक हमारा 2 लेसन ताकि एक और दूसरा लेसन पूरा हुआ। अब हम तीसरा लेसन लेना चाहते हैं। हमारे कक्षा को इसके लिए सबका स्वागत। हमारा तीसरा लेसन का नाम मस्ती की पाठशाला। पाठ का नाम क्या है? मस्ती की पाठशाला। क्या है पाठशाला? पाठशाला मीन्स स्कूल। तुम्हारा पाठशाला कहाँ है? तुम सबको मालूम है। इस तरह मस्ती की पाठशाला। क्या है मस्ती? मस्ती की पाठशाല വളരെ കളിയും ചിരിയുമായിട്ട് നടക്കുന്ന ഒരു പാഠശാല, അതാണ് സ്കൂൾ, അതാണ് മസ്തി की पाठशाला। यहाँ एक चित्र है। चित्र में क्या क्या है? कई जानवर है, सांप है, पेड़ है, ये सब है पाठशाला में। विद्यालय में हम क्या क्या सीखते हैं? हमारे विद्यालय में, हमारे स्कूल में हम क्या क्या सीखते हैं? कई तरह सब्जेक्ट ले, कई विषय हम सीखते हैं। इसी तरह मस्ती की पाठशाला हमको यहाँ देखा कैसे है मस्ती की पाठशाला। कानन वन में हंसी खुशी और धमा चौकड़ी का माहौल देखकर आसपास के वनवासी हैरान हो जाते थे। सुबह से शाम तक उल्लास और आनंद की गूंज चारों ओर सुनाई देती थी। कानन वन में खुशियों का स्कूल, मस्ती की पाठशाला जो गुल गया था। स्कूल जाने वालों के व्यवहार में तेजी से बदलाव दिखाई देने लगा था। सभी माता पिता अपने अपने बच्चों को स्कूल भेजने लगे थे। बच्चे हंसते हंसाते, उछलते कूदते स्कूल जाते थे। वे पूरे रास्ते धमा चौकड़ी करते हुए गाते। कानन वन में हंसी खुशी और धमा चौकड़ी का माहौल। कानन वन, वन ഫോറസ്റ്റ്, ഒരു ഫോറസ്റ്റിന്റെ നെയിമാണ് കാനനവനം. കാനനവനമേ ഹസി ഖുഷി, വളരെ ഹാപ്പി ആയിട്ടും, और धमा चौकड़ी का माहौल, धमा चौकड़ी हॉर्स प्ले का माहौल, एटमॉस्फियर देखकर കണ്ടിട്ട് आसपास के वनवासी हैरान हो जाते थे. आसपास के वनवासी, आसपास नियर അല്ലെ, അടുത്തുള്ള വനവാസികൾ ഹൈറാൻ ഹോ ജാത്തേ थे, അവർക്കൊക്കെ സർപ്രൈസ് ആയി. കാനന വനത്തിലെ ഈ അറ്റ്മോസ്ഫിയർ ആകെ മാറിയിട്ടുണ്ട്. എന്താ ഇതിന് കാരണം? വനവാസി, അടുത്തുള്ള വനവാസികൾക്ക് വളരെ ആശ്ചര്യം, ഹൈറാൻ, സർപ്രൈസ് ആയി. सुबह से शाम तक उल्लास और आनंद की गूंज. सुबह से शाम तक, सुबह മോർണിംഗ്, सुबह മുതൽ शाम तक ഈവനിങ് വരെ ഉല്ലാസ് और आनंद की गूंज, ഉല്ലാസം, വളരെ ഹാപ്പി, സന്തോഷമൊക്കെ ഉള്ള ഗൂഞ്ച്, ആ കളിയും ചിരിയും ചാരോ ഓർ സുനായി ദേത്തി थी. ചാരോ ഓർ ചുറ്റുപാട്, ഫോർ സൈഡ്, ചുറ്റുപാടും ആ കാനന വനത്തിലെ ചിരിയും കളിയൊക്കെ കേൾക്കാമായിരുന്നു. കാനന വനം में खुशियों का स्कूल, कानन वन में खुशियों का स्कूल ताकि मस्ती की पाठशाला, വളരെ ഹാപ്പി ആയ ഒരു സ്കൂള്. മസ്തി की पाठशाला जो गुल गया था. ആരോ കാനന വനത്തിൽ ഒരു വളരെ ഹാപ്പി ആയിട്ട് കഴിയാനുള്ള ഒരു സ്കൂൾ ഓപ്പൺ ചെയ്തിട്ടുണ്ടായിരുന്നു. സ്കൂൾ जाने वालों के व्यवहार में तेजी से बदलाव दिखाई देने लगा था. സ്കൂളിലേക്ക് വരികയും പോവുകയും ചെയ്യുന്നവരുടെ പെരുമാറ്റം പെട്ടെന്ന് തന്നെ തേജി, വളരെ സ്പീഡിൽ തന്നെ, ബദലാവധിക്കായി, വളരെ ചേഞ്ചായി കാണപ്പെട്ടു. सभी माता पिता अपने अपने बच्चों को स्कूल भेजने लगे थे. वहां के सभी माता पिता, पेरेंट्स എല്ലാം अपने बच्चों को स्कूल भेजने, अपने अपने बच्चों को स्कूल भेजने लगे थे. തങ്ങളുടെ മക്കളെ ആ സ്കൂളിലേക്ക് വിടാൻ ആഗ്രഹിച്ചിരുന്നു. बच्चे हंसते हंसाते, उछलते कूदते स्कूल जाते थे. കുട്ടികൾ ചിരിച്ച് കളിച്ച് തുള്ളിച്ചാടിക്കൊണ്ടാണ് സ്കൂളിലേക്ക് പോയിരുന്നത്. वे पूरे रास्ते धमा चौकड़ी करते हुए गाते. बच्चे सब स्कूल जाते समय एक गीत गाते हुए जाते थे. പാട്ട് പാടിക്കൊണ്ടാ സ്കൂളിലേക്ക് പോയിരുന്നത്. अपनी तो पाठशाला, मस्ती की पाठशाला, लेकर बस्ता कलम किताबें, हम तो चले पाठशाला. अपनी तो पाठशाला, मस्ती की पाठशाला, ज्ञान और विज्ञान की बातें सीखने चले पाठशाला. अपनी तो पाठशाला, मस्ती की पाठशाला. बच्चे क्या किसका गीत गाते थे? किस तरह गीत गाते थे? अपनी तो पाठशाला, നമ്മുടെ എല്ലാവരുടെയും സ്കൂള്,
മസ്തി കി പാഠശാല. കിസ് തരഹ കാ സ്കൂൾ ഹേ? വളരെ ഹാപ്പി ആയ പാഠശാല. ലേക്കർ ബസ്ത കലം കിതാബേ. നമുക്ക് ബസ്ത ബാഗ് ഓർ കലം പെൻ കിതാബ് ബുക്സ് എല്ലാം എടുത്തിട്ട് तो चले പാഠശാല. നമുക്ക് എല്ലാവർക്കും സ്കൂളിലേക്ക് പോകാം. अपनी तो പാഠശാല മസ്തി കോ പാഠശാല. अपनी तो പാഠശാല ഞങ്ങളുടെ സ്കൂള് വളരെ ഹാപ്പി ആയ സ്കൂളാണ്. ജ്ഞാൻ और विज्ञान की बातें सीखने चले പാഠശാല. സ്കൂളിൽ എന്താ പഠിക്കുന്നേ? അറിവുകളൊക്കെ കിട്ടുന്ന സ്കൂളാണ് ഞങ്ങളുടെ സ്കൂള്. अपनी तो പാഠശാല मस्ती की പാഠശാല. कई बच्चे इस तरह गीत गाते हुए रोज डेली स्कूल में आते जाते थे. मालूम है वन का नाम क्या है? कानन वन. किस तरह स्कूल था? मस्ती की पाठशाला था. मस्ती की पाठशाला जो गुल गया था वहां इससे आसपास के वनवासी हैरान हो गए थे. स्कूल में आने जाने बच्चों को व्यवहार പെരുമാറ്റം ഡെയിലി तेजी से बदलाव चेंज കുട്ടികളുടെ സ്വഭാവം മാറി വരുന്നുണ്ട്. इसलिए सभी माता पिता कानन वन के मस्ती की पाठशाला को भेजने तैयार हो गई थी. सभी बच्चे उजलते कूदते हंसते हंसाते चिरिച്ചും ചിരിപ്പിച്ചും ചാടിയും തുള്ളിക്കളിച്ച് स्कूल में आते जाते थे. उस समय बच्चे एक गीत गाते थे. वह गीत है अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला. लेकर बस्ता कलम किताबें हम तो चले पाठशाला. अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला. ज्ञान और विज्ञान की बातें सीखने चले पाठशाला. अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला. यही कारण था कि बालू के स्कूल में पढ़ने वालों का तांता लगा रहता था. यही कारण था. स्कूल कैसे दे? मस्ती की पाठशाला था. इसी कारण से यही कारण था कि भालू के स्कूल में पढ़ने वालों को तांता लगा रहता था. ബാലുവിന്റെ സ്കൂളിൽ പഠിക്കാനുള്ള കുട്ടികളുടെ താന്ത വളരെ ക്യൂ ആയിട്ട് കുട്ടികൾ നിന്നിരുന്നു. ബാലു കെ സ്കൂൾ മേ പഠിനെ വാലോं का तांता लगा रहता था. വളരെ ക്യൂ, വളരെ അധികം കുട്ടികൾ അവിടെ ചേർന്നിരുന്നു. एक दिन अध्यापक बालू ने कहा, एक साल हो गया है, अब तुम्हारी परीक्षा होगी. एक दिन अध्यापक बालू ने कहा. कानवन के मस्ती की पाठशाला के अध्यापक कौन है? बालू. बालू एक दिन कहा, एक साल हो गया, स्कूल ओपन ചെയ്തിട്ട് 1 ईयर आई, अब तुम्हारी परीक्षा होगी. अब तुमको परीक्षा होगी. मैं तुमको एक परीक्षा लेने को तैयार है. उस समय मेढक को कुछ समझ में नहीं आया. उसने भालू से पूछा, सर परीक्षा ये क्या होती है? परीक्षा सुनते वक्त मेढक फ्रॉग തവളയ്ക്കൊന്നും മനസ്സിലായില്ല. उसने बालू से पूछा, मेढक बालू से पूछा, सर परीक्षा ये क्या होती है? सर परीक्षयो എന്താണ് ഈ പരീക്ഷ? ये क्या होती है? भालू ने समझाते हुए कहा, मैं पढ़ाता हूँ और आप पढ़ते हैं, मैं सिखाता हूँ और आप सीखते हैं. अब समय आ गया है कि सब जान ले कि आप में से किसने कितना सीखा है. अब आप घर जाइए और परीक्षा की तैयारी कीजिए. कल आप सबकी परीक्षा होगी. भालू मेढक्स को समझाते हुए, समझाना अंडरस्टैंड अല്ലെ, മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ട് പറഞ്ഞു, मैं पढ़ाता हूँ और आप पढ़ते हैं, ഞാൻ പഠിപ്പിക്കുന്നുണ്ട് നിങ്ങൾ പഠിക്കുന്നില്ലേ. मैं सिखाता हूँ और आप सीखते हैं, ഞാൻ പഠിപ്പിച്ചു തരുന്നെല്ലാം നിങ്ങൾ പഠിച്ചു കഴിഞ്ഞു. अब समय आ गया है, ഞാൻ വായിപ്പിക്കുന്നതെല്ലാം നിങ്ങൾ വായിക്കുന്നുണ്ട്, ഞാൻ പഠിപ്പിക്കുന്നതെല്ലാം നിങ്ങൾ പഠിക്കുന്നുണ്ട്. अब समय आ गया है, ഇപ്പോൾ ടൈം ആയിട്ടുണ്ട്. ले सब जान ले कि आप में से किसने कितना सीखा है. तू सब कितने किसना सीखा है, നിങ്ങൾ എത്രത്തോളം എന്തെല്ലാം പഠിച്ചു കഴിഞ്ഞു എന്ന് എനിക്ക് ചെക്ക് ചെയ്യേണ്ടതുണ്ട്. अब आप घर जाइए, अब तू सब घर जाओ, तुम्हारे घर जाओ और परीक्षा की तैयारी कीजिए, परीक्षा के लिए तैयार हो जाओ. कल आप सबकी परीक्षा होगी. कल tomorrow അല്ലെ, നാളെ നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും പരീക്ഷ होगी, പരീക്ഷ ഉണ്ടായിരിക്കുന്നതാണ്. ബാലു കെ സ്കൂൾ മേ പഠിനെ വാലോं को तांता था. വളരെ ക്യൂ ആയിരുന്നു, ജ്യാദാ കുട്ടികൾ, വളരെയധികം കുട്ടികൾ ഉണ്ടായിരുന്നു. ഒരു ദിവസം അധ്യാപക ബാലു क्या कहा, एक साल हो गया, ഒരു വർഷം കഴിഞ്ഞു പോയി, तुम सबको परीक्षा होगी. उस समय मेढक भालू से पूछा, सर क्या परीक्षा क्या होती है?
उस समय भालू समझ जाती है, मैं पढ़ाता हूँ तू सब पढ़ता है, मैं सिखाता हूँ तू सब सिखाता है, सीखते हैं। अब समय आ गया, परीक्षा के लिए समय आ गया, आज तू सब घर जाओ, परीक्षा को तैयार करो, कल आप सबकी परीक्षा होगी, നാളെ നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും പരീക്ഷ ഉണ്ടായിരിക്കും। स्कूल से लौटते हुए सभी बच्चे सोच में पड़ गए, उनके चेहरे पर चिंता की रेखाएं स्पष्ट दिखाई देने लगी। परीक्षा ने जैसे उनकी सारी खुशियां छीन ली हो। मस्ती की पाठशाला एक झटके में डर की पाठशाला बन गई। कोई भी रात भर सो नहीं सका। स्कूल से लौटे समय, സ്കൂളിൽ നിന്നും തിരിച്ചു പോകുന്ന സമയത്ത് സഭി ബच्चे सोच में पड़ गए, बच्चे के मन कैसा था, सोच में पड़ गए, എല്ലാവരും ചിന്തിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു। उनके चेहरे पर चिंता की रेखाएं, उनके चेहरा ഫേസ്, അവരുടെ മുഖത്ത് ചിന്താ की रेखाएं स्पष्ट दिखाई देने लगी, വ്യക്തമായി കാണാമായിരുന്നു। പരീക്ഷ ने जैसे उनकी सारी खुशियां छीन ली हो, എക്സാം എന്ന് കേട്ടത് അവരുടെ മുഴുവൻ സന്തോഷവും छीन ली, തട്ടിയെടുത്തു। മസ്തി की പാഠശാല एक झटके में डर की പാഠശാല बन गई, ഹാപ്പി ആയിരിക്കുന്ന ആ സ്കൂൾ പെട്ടെന്ന് ഒരു നിമിഷം കൊണ്ട് ഡർ, പേടിയുടെ സ്കൂളായി മാറി। कोई भी रात भर सो नहीं सका, പരീക്ഷ सुनते वक्त उस दिन कोई भी, ഒരു സ്റ്റുഡന്റും രാത് ഭർ സോ നഹി സക, ആർക്കു രാത്രിയിൽ സോ നഹി സക, ഉറങ്ങാൻ കഴിഞ്ഞില്ല। अगले दिन बालूजी मुस्कुराते हुए आए और बोले, परीक्षा यही मैदान में होगी, सब तैयार है? कहीं से कोई आवाज नहीं आई। फिर भालू दीवार और पीपल के पेड़ की ओर संकेत करते हुए बोला, इस दीवार पर और इस पेड़ पर जो चढ़ेगा वह प्रथम माना जाएगा। सब दीवार की ओर दौड़े। बंदर, गधा और सियार उछलते ही रह गए। छिपकली झट से दीवार पर चढ़ गई। उड़ने वाले पक्षी पलक झपकते ही पेड़ की शाखाओं पर पंख पसार कर बैठ गए। हिरण, मेढक जैसे जीव जंतु अपना समूह लेकर खड़े रह गए। परीक्षा कैसी होती है? कलम से लिखती नहीं, पढ़ना नहीं, किताब में देख पढ़ना नहीं। कैसी होती है परीक्षा? देखो, अगले दिन बालूजी मुस्कुराते हुए आए। നെക്സ്റ്റ് ഡേ ബാലു അധ്യാപകർ മുസ്കുരാന ചിരിച്ചുകൊണ്ട് വന്നു, और बोले, കുട്ടികളോട് പറഞ്ഞു, परीक्षा यही मैदान में होगी। कहाँ है परीक्षा? यही मैदान में, ग्राउंड, वहाँ है परीक्षा। सब तैयार है? എല്ലാവരും റെഡി അല്ലേ? कहीं से कोई आवाज नहीं आई। भालू प्रश्न पूछते वक्त कहां से कोई जवाब, ആരും ആൻസർ പറഞ്ഞില്ല, ആവാസ് नहीं आई, ആരുടെ സൗണ്ടും കേട്ടില്ല। फिर भालू दीवार और पीपल के पेड़ की ओर संकेत करते हुए बोला। फिर भालू अध्यापक क्या कहा? दीवार, वॉल, ചുവര്, और पीपल के पेड़ की ओर, बनियन ट्री, ആൽമരത്തിലെ നോക്കിക്കൊണ്ട് പറഞ്ഞു, इस दीवार पर, ഈ ചുവരിൽ അല്ലെങ്കിൽ इस पेड़ पर जो चढ़ेगा, ആരാണോ ഈ വൃക്ഷത്തിൽ കയറുന്നത്, वह प्रथम माना जाएगा, അവനായിരിക്കും ഫസ്റ്റ് പ്രൈസ് ലഭിക്കുക। परीक्षा यह है, इस दीवार पर और पीपल के पेड़ पर जो ऊपर चढ़ेगा, यह है, वह है प्रथम माना जाएगा। सब दीवार की ओर दौड़े, सब जानवर दीवार की ओर दौड़े। बंदर, गधा और सियार उछलते ही रह गए। बंदर, मंकी, गधा, डोंगी और सियार, फोक्स, उछलते ही रह गए, എല്ലാവരും ഓടിപ്പോയി। ചിപ്കലി ചട് സെ ദീവാർ പർ ചढ़ गई, എന്നാൽ ചിപ്കലി, പല്ലിയാണ് പെട്ടെന്ന് ചുവരിലേക്ക് കയറിയത്। उड़ने वाले पक्षी पलक झपकते ही पेड़ की शाखाओं पर पंख पसार कर बैठ गए। उड़ने वाले पक्षी, പക്ഷികൾക്ക് ചുവരിൽ കയറാൻ കഴിയില്ല। പക്ഷി, उड़ने वाले सब पक्षी क्या किया? अपना പലക് ചപക്തേ ഹി, തങ്ങളുടെ കണ്ണിന്റെ പോളകൾ ആട്ടിക്കൊണ്ട്, पेड़ की शाखाओं पर, വൃക്ഷത്തിന്റെ ബ്രാഞ്ചസ്, ശാഖകളിൽ, पंख पसार कर बैठ गए, ചിറക് വിടർത്തി അവിടെ ഇരുന്നു। हिरण, मेढक जैसे जीव जंतु अपना समूह लेकर खड़े रह गए। ഹിരൺ ആൻഡ് മേഡക് മുതലായ ജന്തുക്കൾ തങ്ങളുടെ മുഖം വായ പൊളിച്ചവിടെ നിന്നുപോയി। परीक्षा किस तरह था? दीवार और पीपल के पेड़ पर चढ़ रहा था। यह सभी जानवरों को नहीं किया था और सभी पक्षियों को नहीं किया था, छिपकली ये किया, इसे छिपकली प्रथम माना जाएगा। बच्चों देखो, बालू की पाठशाला के परीक्षा किसी तरह है? लिखने को नहीं, पढ़ने को नहीं, किस तरह था? दीवार और पीपल के पेड़ पर
चढ़ने का था। बालू के स्कूल के मस्ती के पाठशाला में इस तरह परीक्षा दे। पहले बालू का स्कूल कैसा था? मस्ती की पाठशाला था। बच्चे हंसकर उछलते कूदते स्कूल में आते जाते थे, गीत गाते हुए स्कूल में आते जाते थे। फिर परीक्षा सुनते वक्त बच्चे सभी डर गए और सभी बच्चे रात भर न सो सके, रात भर सो नहीं सका, बच्चे डर गए। पिछले अगले दिन भालू एक परीक्षा लेने को तैयार है। किस तरह परीक्षा था? दीवार और पीपल के पेड़ पर कौन पहले चढ़ेगा वह भी प्रथम माना गया। लेकिन पक्षियों और सभी जानवरों को न किया, साध्य किया। कौन किया? छिपकली ये किया। बच्चों तो सब ये लेसन, मस्ती की पाठशाला लेसन, हिरण मेढक जैसे जीव जंतु अपना समूह लेकर गड़े रह गए, इतना में आज दिया गया। इतना तो सब पढ़ना चाहिए, 3 बार पढ़ना चाहिए। ओके, धन्यवाद।